साहेब, आपण आत्ताच अडवणूक, दहशतवाद असा उल्लेख केला, तर आपण सत्तेत असतानाही बार्शीचं म्हणजे तर विकासाच्या मुद्द्यावर बोला. नाही, तसं नाही, मुक्तपणे बोला तुम्ही. हा म्हटलं का मी विकास हा तर तुमचाही म्हणजे स्थायी भाव आहे. तुमचं राजकारणाचं मूळ पिंडच विकास आहे. परंतु मुक्तपणे सांगा, चालू कारखाना कामगारांना फितून बंद पाडला. चालू कारखाना भोगावती, त्याचं आपण नंतर नाव संतनाथ ठेवलेलं. दुकानदारी दुसऱ्याला विकली तर त्यानं जीव देणं केलेलं असेल, पुढच्यानी ती द्यायची पहिल्या मालकाची कशी असेल जबाबदारी. पण साहेब, आता या दोन्ही कारखान्यामुळं आपल्या तालुक्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जो त्रास झाला, आर्थिक फटका बसला, किंवा त्यातून तुमच्याबद्दल जे गैरसमज निर्माण केले गेले, त्याबद्दल तुम्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना काय सांगताय? त्याचं कारण आहे, चर्चा नसते. चर्चा सर्वसामान्य माणसांच्या मी संपर्कात होतोच, आणि त्यामुळं मलाही कोरोना झाला. बिगर संपर्काच्या माणसाला कोरोना होत नसतो राजा भाऊ. मी सातत्यानं पडल्यावर सुद्धा, कोरोना काळ यायच्या आधी माझी आमदार निवासात सुद्धा माझी आमदार असूनही रूम होती, हिची सत्ताधारी आमदारांना रूम त्यांनी कधी केली नाही. नमस्कार, जय हो महाराष्ट्र. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या जय हो महाराष्ट्र या मोहिमेत आज आपण मराठवाड्याचं प्रवेशद्वार बार्शीला ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात ओळख दिली, बार्शीच्या राजकारणात ज्यांना साहेब म्हणून ओळखलं जातं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जे अण्णा म्हणून ओळखले जातात, हजरजबाबी, हरहुन्नरी आणि सतत आनंदी वातावरण कसं ठेवावं याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांच्याकडं पाहिलं जातं असे माजी मंत्री आणि बार्शी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत जय हो महाराष्ट्रमध्ये. सोपल, बार्शी आणि महाराष्ट्राचं राजकारण याविषयी वेगळं सांगण्याची गरज नाही, परंतु पाणी पुरवठा मंत्री असताना जे ऐतिहासिक काम दिलीप सोपल यांनी केलं ते महाराष्ट्र कदापिही विसरू शकणार नाही. बार्शीच्या राजकारणात किंबहुना सोलापूर जिल्ह्याच्या एकूणच अर्थकारणात क्रांती घडवून आणणाऱ्या उजनीच्या पाण्याचा पहिला प्रयोग, की हे पाणी ग्रामीण भागात पोहोचू शकतं, हे बार्शीला उजनीचं पाणी आणून ज्यांनी महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला एक दिशा देण्याचं काम केलं असे दिलीप सोपल या निवडणुकीला सामोरं जात आहेत. तर एक ज्येष्ठ नेता म्हणून त्यांची या निवडणुकीतली काय भूमिका आहे, ते नक्की कशा पद्धतीनं या निवडणुकीकडे पाहतायत. खरं तर त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. प्रत्येक निवडणुकीत वेगळं चिन्ह, अनेक वेळा अपक्ष, आणि मंत्री म्हणून देखील थोडी उशिरा संधी मिळाली तरी त्याचं त्यांनी सोनं केलं. तर सोपल साहेब, मी महाराष्ट्रातल्या तमाम पत्रकारांच्या वतीनं, डिजिटल मीडियाच्या वतीनं आपलं या मोहिमेत स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की एकूणच महाराष्ट्राचं आत्ताचं राजकारण तुम्ही तुमची ज्येष्ठता या पार्श्वभूमीवर बार्शी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत तुम्ही पुन्हा मैदानात का उतरला? खरं तर मी 1985 पासून आमदार म्हणून 2004 पर्यंत काम केलं, आणि त्याच्यानंतर 9 ते 19 आमदार, मंत्री, राज्यमंत्री असे वेगवेगळ्या मंडळ असतील, महामंडळ असतील, त्यामध्ये चेअरमन म्हणून, अध्यक्ष म्हणून, जलसंधारण मंडळ जे होतं, सल्लागार मंडळ, त्याहीवर अध्यक्ष म्हणून काम केलं.
आणि या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे उभारण्याची मी कुठल्याही पक्ष नेतृत्वाकडे मला उमेदवारी द्यावी असं काही मी आग्रह धरलेला नव्हता. परंतु सन्माननीय उद्धव साहेबांनी मला की बोलून सांगितले की तुम्हालाच उभं राहायचं आहे. आणि मी नंतर पवार साहेबांनाही त्यांनी सांगितल्यावर गेल्यावर त्यांनी सांगितलं की बोलणं झालंय आणि तुम्ही उभे राहा. त्यामुळं मी हे एक कारण. दुसरं कारण, या 5 वर्षात जे आमच्या तालुक्यात सत्तेचा आधार घेऊन जे लोकांना सर्वसामान्यापासून त्या कारखानदारापर्यंत, शेतकऱ्यापासून ते उद्योजकापर्यंत त्रास देण्याचं जे वातावरण आणि प्रयत्न या तालुक्यात चालू झालेले आहेत, त्याला कुठंतरी आळा घालावा आणि भरकटणारी जी तरुण पिढी आहे अशा वातावरणात तिच्या भवितव्यासाठी म्हणून खरं म्हणजे मी या निवडणुकीला उभा राहिलो. साहेब, आपण आत्ताच अडवणूक, दहशतवाद असा उल्लेख केला, तर आपण सत्तेत असतानाही बार्शीचं म्हणजे व्यक्तिगत पातळीवर राज्यात आपली एक वेगळी इमेज होत असताना बार्शीच्या राजकारणाचा उल्लेख झाला की दहशतवाद वगैरे हा तुमच्या कारकिर्दीतही उल्लेख व्हायचा बार्शीच्या बाबतीत. आजही तो होतोय. तर एक राजकारणी म्हणून बार्शी तालुक्यातल्या राजकारण्यांची ही जबाबदारी नाही का की बार्शीचा दहशतवाद किंवा सोडाचं राजकारण या ज्या गोष्टी जिल्ह्यात, राज्यात सतत चर्चेला जातात, हे पुसून टाकण्याचं खरं म्हणजे याची सुरुवातच मुळात म्हणजे 1985 माझ्यावर किंवा माझ्या कुठल्याही घरच्यांवर कधीही कुठलेही असे आरोप किंवा FIR नोंदलेली आहे असा भाग नव्हता. हे सगळा भाग आधी राजकारणी आम्ही एकमेकावर उभारलो होतो. बाबूराव आप्पा गाडेगावकर होते, किसनराव देशमुख होते, प्रभाताई झाडबुके, आम्ही म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध लढलो. पण आमच्या दोघांकडनं ह्या सगळ्या मंडळीची माझ्याबद्दलची अशी तक्रार ही कधी आली नाही. 1999ला ज्यावेळेस प्रतिस्पर्धी उमेदवार थोडक्या मताने हरले, मी थोड्या मताने जिंकलो. तिथून त्या तहसीलदारच्या घरावर हल्ला करून तिथं काहीतरी वेगळं काहीतरी घडलंय असा प्रकार बार्शी तालुक्यात पसरवण्याचा जो प्रयत्न झाला, तिथून ह्याला राजकारणाला त्यांच्या एंट्रीमुळे हे वेगळं वळण लागलं. आणि त्यांनी सांगितलं की काहीतरी गडबड करून ती निवडणूक जिंकली. याच्यावर ते कोर्टात गेलते आणि हायकोर्टात हे सिद्ध झालं की पोस्टल मतदानाच्या मतमोजणीत कुठलाही गैरप्रकार झालेला नाही, हायकोर्टाने सिद्ध केलंय. त्यामुळे मी त्याच्यावर काही बोलावं त्यापेक्षा सन्माननीय नामदार कोर्टानेच त्याचा खुलासा केलेला आहे. आणि 2004ला माझा पराभव झाला, अँटी इन्कम्बन्सी होती, पण सत्ता नव्हती विरोधी व्यक्तीकडे. सत्तेवर आलेलं होतं ते काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार. त्यावेळेस मी पदावर नसताना सुद्धा चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की दुसऱ्यावर गुंडगिरीचे आरोप करण्यापेक्षा आपल्या ॲफिडेव्हिट मध्ये गुंडगिरी, दहशत, अवैध व्यवसाय हे जरा वाचून पाहावेत. FIR कोणाविरुद्ध कसले नोंदले गेलेले. माझ्या विरुद्ध कारण नसताना एक केस मार्केट कमिटीत मी भ्रष्टाचार केला म्हणून त्याचा
चौकशी अधिकाऱ्यांनीच रिपोर्ट कोर्टात दिलेला आहे की याच्यात काही तथ्य नाही म्हणून, आणि ते पेंडिंग आहे. पण माझ्या विरुद्ध कधी कुणाला मारहाण झाली अशा प्रकारच नाही. 2004च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस कुठेतरी कुसळमला भांडणं झाली. आम्ही सगळे घरात होतो त्यावेळेस बार्शी. तरी माझ्या थोरल्या बंधूचं आणि पुतण्याचं नाव खोटी केस 307 मध्ये दाखल केलं, ज्याच्यावर पोलिसांनीच 169 केलं. म्हणजे मी आमदार नसताना सुद्धा. त्यामुळं स्वतःच जे उद्योग करायचे आणि एक खोटं 10-100 वेळा ते सांगायचं आणि खरं वाटावं असं वातावरण निर्माण करायचं, हा प्रयत्न विरोधकाचा 2004 पासूनचा आहे. नाही, ज्या वेळी आपण आमदार झालात, मंत्री झालात, बार्शी तालुक्यानं लक्षात ठेवावं असं कुठलं काम तुम्ही केलं? आता तुमचा मी हे वाचलं मुलाखत कशाची आहे, तर विकासाच्या मुद्द्यावर बोला. नाही तसं नाही, मुक्तपणे बोला तुम्ही. म्हटलं का मी विकास हा तर तुमचाही म्हणजे स्थायी भाव आहे. तुमचं राजकारणाचं मूळ पिंडच विकास आहे. परंतु मुक्तपणे सांगा. तर आमदार म्हणून, मंत्री म्हणून बार्शी तालुक्यासाठी केलेली यादगार कामं तुमची कोणती सांग. 85ला मी ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो, त्यावेळेस आमदार म्हणून 86च्या प्रचंड दुष्काळात बार्शी शहराला प्यायचं पाणी अजिबात नव्हतं. आणि त्यानंतर त्याला पर्याय योजना, कारण पाथरी जवळजवळ आटत आलेलं होतं जिथून पाणी पुरवठा. मग सगळ्याच्या विचारविनिमय रामचंद्र भाऊ सोमानींच्या कारखान्याच्या ऑफिसवर आम्ही ठराविक मंडळी बसलो आणि याला पर्याय काढण्यासाठी म्हणून मुकुंदराव दादा दीक्षित ज्येष्ठ पत्रकार होते, बारबोले अण्णा होते, तुकाराम बापू शिंदे होते, बरीच मंडळी बसलेली. आणि मग मी म्हणलं की कुरडवा इतर कुठंतरी सांगायचे की ह्या धरणावरनं जवळच्या आणू, त्या धरणावरनं आणू. पण मी म्हणलं ते काय, त्या धरणात सुद्धा पाण्याचा शाश्वत जो स्रोत आहे तो शाश्वत नाही. आणि उजनी हे एकमेव धरण आहे की जे दरवर्षी निश्चितपणानं 100% भरतं. तर त्या दृष्टीनं आम्ही तो प्रयत्न करताना एक देशपांडे नावाचे इंजिनियर होते पाणी पुरवठ्याचे, त्यांना चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की कुर्डवाडीची याचा सर्वे झालेला आहे, पण ते आर्थिक निकषात बसत नाही म्हणून ते थांबलेलं आहे. मग आम्ही कृती समिती तयार केली आणि बार्शी कुर्डवाडी संयुक्त योजना करण्यासाठी म्हणून त्या कृती समितीच्या माध्यमातून पवार साहेब बार्शीत आलेले होते विरोधी पक्ष नेते असताना. त्यांना सुद्धा आम्ही हे सांगितलं वस्तुस्थिती. इंडस्ट्रियल इस्टेटच्या उद्योग भवनाच्या प्रांगणात आणि बंडेवार डाळमिल मध्ये कार्यक्रम झाला. त्यानंतर आम्ही सातत्यानं प्रयत्न करत होतो, पण त्या प्रयत्नाला अधिकारी वर्ग तेवढी दाद देत नाही, व्हायबल नाही, फिजिबल नाही, आर्थिक निकषात बसत नाही. मग मी विधानसभेत म्हणलं प्रश्नाच्या ह्याच्यात तरी काही प्रश्नोत्तराच्या तासात होईल म्हणून मी प्रश्न दिलता बार्शीच्या पाणी टंचाई. आणि नेमकं पवारसाहेब 88ला मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्यावर विधान भवनात अविश्वासाचा ठराव आला आणि खूप गोंधळ वगैरे तो नेहमीचा प्रकार असतो. त्यावेळेस मला भाषण करायला ऐन वेळेस सांगितलं. मग मी विरोधकांच्या जे काही कमकुवत बाजू आहे त्याच्यावर बोललो. ते बऱ्याच जणांना आवडलं, साहेबांना आवडलं. आणि दुसऱ्या दिवशी माझा पहिला प्रश्न होता बार्शी पाणी पुरवठा. मग मी पवार साहेबांना भेटायला गेल्यावर चांगलं बोलला, फार छान वाटलं. मी म्हणलं हे झालं कौतुक, उद्या माझा पहिला प्रश्न आहे आणि तुम्हालाही तो प्रश्न माहिती आहे.
तर तुम्ही तो उद्या माझी योजना प्रश्नोत्तराच्या तासात जर तुम्ही फ्लोअरवर मंजूर केली तर कुठलेही अधिकारी त्याला ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. कारण विधानसभेच्या विधान भवनाच्या पटलावर जे येतं ते शासनावर बंधनकारक असतं. म्हणून त्यांनी मग देसाई साहेब होते राज्यमंत्री, त्यांना बोलवलं आणि मला म्हणले उद्या पहिल्या प्रश्नाला विरोधी पक्षाच्या लोकांना तू भेटून तेवढा तुझा प्रश्न उस्तर शांत राहायला सांग. मी संध्याकाळी सगळ्यांना भेटलो आणि म्हणलं माझा पाण्याचा प्यायचा प्रश्न गावाचा आहे म्हणून. आणि मग त्यांनी ते ऐकलं आणि माझा पहिला प्रश्न मी विचारला, त्याच्यावर मंत्री महोदयाने होय म्हणून सांगितलं. दुसऱ्यांदा म्हणलं किती दिवसात ह्याची कार्यवाही सुरू होईल, तर त्यांनी सांगितलं 1 महिन्याच्या आत आम्ही असा GR काढू. मी आभार मानले शासनाचे आणि विरोधकाचे, खाली बसलो. परत दिवसभर गोंधळात त्या अधिवेशनाचा दिवस गेला. म्हणजे मला शासनातले पवार साहेब असो, देसाई साहेब असो, विरोधी पक्षाच्या मंडळीने सुद्धा सहकार्य केलं. त्यामुळे त्या सगळ्यांचंच मी खूप खूप त्यांना धन्यवाद देत असतो. आणि त्याच्यानंतर ती योजना त्याचं बाकीचं सगळं प्रोसिजर करत करत 4 वर्षात ती पूर्ण झाली. मी विनोदानं भाषण करताना शिराळ्या की कसं 15 वर्ष काढली असा एक विनोद तयार करायचं म्हणून, म्हणजे विरोधाभास दाखवल्याशिवाय विनोद होत नाही. त्याचं सुद्धा भांडवल केलं गेलं. बघा कसं बार्शीकर असा फसण्यासारखा माणूस नाही आहे. त्यामुळे ती सगळ्यांना माहिती किती वर्षात त्याची योजना पूर्ण झाली. बजेटपेक्षा त्याच्यात 1.5 कोटी रुपये खर्च उलट कमी आला अशी ती योजना. साहेब, उजनीचं पाणी जिल्ह्यातल्या शेवटच्या टोकाला मिळू शकतं हा विचार तुम्ही कृतीनं दाखवला. बार्शीती पाणी आणलं, परंतु साखर कारखानदारीच्या बाबतीत आपण अपयशी ठरला. तर ही खंत जशी आपल्याला आहे तशी तालुक्यातल्या प्रत्येकाला आहे की आपल्या तालुक्यात साखर कारखानदारी यशस्वी झाली नाही. तर त्याची जबाबदारी आपण लोकनेता म्हणून स्वीकारता का? नाही, कसं आहे, जबाबदारी स्वीकारावं लागतेच, पण त्याच्या पाठीमागे हे अयशस्वी व्हायची कारण सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. भोगावती कारखान्याचं जेवढं मुद्दल तेवढंच व्याज घ्यायचा निर्णय विलासराव देशमुख साहेबांच्या बरोबर आम्ही चर्चा करून केला. बाकीचं सगळं कर्ज माफ केलं, शासनाचंच होतं. त्याचे हप्ते सुरू होते आणि आता कारखाना चांगला चालतोय आणि याचा फायदा सोपलाला मिळेल म्हणून केवळ एक विक्षिप्त वृत्ती, विचित्र स्वभावाच्या समोरच्या आमच्या माणसानं चालू कारखाना कामगारांना फितवून बंद पाडला. चालू कारखाना भोगावती, त्याचं आपण नंतर नाव संतनाथ ठेवलेलं, तो बंद पाडण्याचा पाप त्यांनी केलेला आहे. निंबाळकर नानांनी सुद्धा त्यावेळेस सल्ला दिलता की तुम्ही या भानगडीत पडू नये, कारण बैरागची आणि आसपासच्या बाजारपेठा त्या कारखान्याच्या कारभारावर अवलंबून आहे. भान नानांना होतं पण यांना नव्हतं. आणि त्याच्यामुळं आपण एवढं चांगलं प्रयत्न करून सुद्धा जर असे प्रकार होत असतील तर ज्यांनी बंद पाडला त्यांनीच तो आता चालू करावा असं आवाहन देऊन मी शांत बसलो. आणि त्यामुळं पूर्ण जबाबदारी माझी नाहीये, कारण मी प्रयत्न केलाय, प्रामाणिक प्रयत्न केलाय. आणि ह्या सगळ्या तालुक्यात त्याच्यानंतरच्या निवडणुकीत वैराग भाग त्यावेळेस नव्हता, तो जोडला गेला. आणि वैराग भागातल्या लोकांना एक कारखाना कुणी बंद पाडलाय हे माहिती असल्यामुळे वैराग भागाने मला चांगल्यापैकी उचलून धरून
2009 आणि 14ला निवडून दिलेला. त्यामुळं हा मुद्दा माझ्यावरच्या आरोपाचा माग नाही, याच मुद्द्याला धरून खाजगी कारखाना देखील तुमचा अयशस्वी ठरला. त्याचं कारण दुष्काळ. त्याचं कारण तालुक्याला अजून खात्रीचा ऊस पुरवठा होईल अशी योजना पूर्ण न होता माझा खरा विरोध होता की तो काढायचा, आणि त्यामुळे मी सभासद सुद्धा झालो नाही त्याचा. पण केवळ लागोपाठ 2 वर्ष दुष्काळाचा फटका बसल्यामुळे तो त्याचं आर्थिक गणित नुकसानीत आलं आणि त्यामुळं तो विकावा लागला. आणि ज्याला विकला त्यानं त्याच्या कंपनीचं नाव लावून म्हणजे तो कारखाना चालवला 1 वर्ष. त्याचं काही शेतकऱ्यांची बिलं त्यांनी दिली नाही, आणि जस काय मीच बुडवलेत शेतकऱ्याची बिलं असा प्रचार राजेंद्र राऊत आणि कंपनीनं केला. आणि माझ्या विरुद्ध केवळ खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम त्यावेळेस केलं. आणि ज्यावेळेस तो कारखाना बजरंग बाप्पा सोनवणे यांनी घेऊन सगळ्यांची बिलं त्यांनी दिली, त्यावेळेस लोकांच्या लक्षात आलं की आपल्याला फेक नॅरेटिव्ह मध्ये आपण वावत गेलो. कुणी म्हणत नाही मी एखादी दुकानदारी दुसऱ्याला विकली तर त्यानं जी देणं केलं असेल पुढच्यानी ती द्यायची पहिल्या मालकाची कशी असेल जबाबदारी. पण साहेब, आता या दोन्ही कारखान्यामुळं आपल्या तालुक्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जो त्रास झाला, आर्थिक फटका बसला, किंवा त्यातून तुमच्याबद्दल जे गैरसमज निर्माण केले गेले, त्याबद्दल तुम्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना काय सांगताय? मी काही न सांगता काही काळच जावा लागतो राजाभाऊ काही गोष्टी कळायला. मी किती ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी कसं आहे, आर्थिक फटका बसलेल्या माणसाला ते लवकर लक्षात येत नाही. त्याला त्याची काळजी स्वतःची असणं स्वाभाविक आहे. त्याला नंतर कळलं ना की कुणी बुडवलं होतं आणि त्या कुणी दिली, आणि माझा काही त्याच्याशी त्या बिल थांबवण्याशी काही संबंध नव्हता. साहेब, 2000 तुमचा पिंड हा अगदी 1978 पासून एक पवारांचा, शरद पवार साहेबांचा लढवय्या, निष्ठावंत कार्यकर्ता, लाडका कार्यकर्ता असा तुमचा प्रवास राहिलेला आहे. तरीही तो लढवय्या तुमचा पिंड 19 मध्ये लुप्त झाला. तुम्हाला अनेक तुमचे सहकारी सोडून गेले. ते असं काय घडलं की ते सगळे सोडून गेले? सगळे सोडले नाहीत. ज्यांची पोट जास्त भरली त्यांना अपचन झालेले सोडून गेले, आणि ते 2 हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच आहे. 11वा सुद्धा सापडायचा नाही. नाही, पण जे काय 2-4 गेले म्हणजे त्यांच्या पाठीमाग सगळा तालुका गेला असं नाही. आणि जे गेले त्यांच्यातल्याही अनेकांना जाणीव झालेली आहे की आपला निर्णय चुकलेला आहे. साहेब, पण 2019 म्हणजे त्या निवडणुकीच्या पराभवानंतर तुम्ही म्हणजे पक्षीय राजकारणापासून अलिप्त राहिलात. बार्शीच्या राजकीय किंवा सामाजिक चुकीचं आहे तुमचा प्रश्न. कळला, अलिप्त नव्हतो हा सुद्धा आरोप मी पत्रकारांनी सुद्धा नीट त्याचा विचार करून प्रश्न विचारला पाहिजे. त्याचं कारण आहे, चर्चा नसते. चर्चा सर्वसामान्य माणसांच्यात मी संपर्कात होतोच, आणि त्यामुळे मलाही कोरोना झाला. बिगर संपर्काच्या माणसाला कोरोना होत नसतो राजाभाऊ. मी सातत्यानं पडल्यावर सुद्धा कोरोना काळ यायच्या आधी माझी आमदार निवासात सुद्धा माझी आमदार असूनही रूम होती की जी सत्ताधारी आमदारांना रूम त्यांनी कधीही केली नाही. अजूनही
मी त्या ठिकाणी कामानिमित्त जातच होतो ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना. आणि त्यावेळेस वैरागचा ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न अमरराजे निंबाळकर आणि त्यांचे सगळे सहकारी यांना घेऊन मी राजेश टोपे यांची आरोग्यमंत्र्याची पर्यंत फाईल पोचून सही करून मंजुरी घेऊन तोही प्रश्न त्या ठिकाणी सोडून आदरणीय मुख्यमंत्र्याकडे पाठवलं गेलं. पण त्यामधल्या काळात ते सगळा प्रोसिजर पूर्ण व्हायच्या आधी ते सरकार पडलं. आणि कोरोना काळात सुद्धा मी कार्यरत होतो. प्रत्येक कलेक्टरच्या मीटिंगला मी हजर असलेले आजही व्हिडिओ आहेत, बातम्या आहेत. मी नव्हतो असं नाही. आणि इवन मी आणि मिरगणे साहेबांनी मिळून रेणुका मंगल कार्यालयामध्ये परगावचे जे येणारे पेशंटचे नातेवाईक त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आम्ही स्वखर्चाने दोघांनी केलेली आहे. कार्य एवढंच काय, कलेक्टरांनी पण विनंती केल्यावर कॅन्सर हॉस्पिटलचा ॲज ए काय चेअरमन म्हणा, त्या आम्ही एक युनिट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कोरोनाचं सुरू केलं, कोविडचं. आणि अभिमानाने सांगतो, जेवढे पेशंट तिथं बरे झाले आणि घरी गेले त्यांचं सरासरी बिल 34,000 होतं, की जे कुठल्या हॉस्पिटलमध्ये नव्हतं. आणि जे दुर्दैवाने मयत झाले त्यांचा 1ही रुपया आम्ही बिल त्यांना आकारलं गेलं नाही. हे काम आहे. नाही, निश्चितच हे. आणि मी संपर्कात असल्यामुळेच पेशंट झालो ना. अगदी बरोबर. मी जर घरात काचेच्या खोलीत बसलो असतो तर ते कोविड मला कशाला झाला असता. खरंय. तर साहेब, एकूणच आता 4,000 कोटीची कामं बार्शी तालुक्यात आणली गेली असं म्हटलं जातंय. रस्ते झाले किंवा सिंचनाच्या बाबतीत एवढं काम विद्यमान आमदारांनी केलं असं सांगितलं जातंय. तर तुमची बार्शी तालुक्याबद्दलची एकूणच विजन काय आता? कसं आहे, सांगणं आणि अस्तित्वात असणं ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 4,000 कोटी कशाला म्हणतात, त्यातली किती कोटीची कामं इथं बाबा सुरू झाली, अर्धी आहेत, पूर्ण झाली, ह्याचा काही लेखाजोखा नाही. प्रस्तावित आहे, मंजुरीसाठी पडून आहे, हायच बोर्ड जास्त आहेत. आणि ज्या निधी हा जिल्हा नियोजन मंडळातनं येतो किंवा केंद्राचा डायरेक्ट ग्रामपंचायतीला 15वा वित्त आयोग वगैरे येतो, याच्यात आमदारांनी श्रेय घेण्यासारखं काही कारण नाही. तो काही त्या 4,000 धरायचा नसतो. लक्षात आलं का? तुम्ही नुसतं आणि पाटबंधाऱ्याची म्हणता सिंचनाची कामं, कुठलं ठळक धरण झालंय या तालुक्यात? एक तरी ठळक. आणि जे तुमचं बंधारे, आता 101 बंधारे आता मुख्यमंत्र्यांकडनं काल आश्वासन घेतलं, चांगली गोष्ट आहे त्यांनी आश्वासन देणं आणि यांनी मांडणं. पण या बंधाऱ्याची मूळ जे आहे ते मी तुम्हाला आज सांगतो की विलासरावजी देशमुखांनी कोकणात वाहणारे ओढे, नाले, नद्या याच्यावर बंधारे बांधण्यासाठी जलसंधारण मंडळ असावं असा प्रस्ताव विधानसभेत सरकारच्या वतीने ठेवला. त्यावेळेस मी त्या ठिकाणी माझे विचार मांडले, मुद्दा मांडला, बाजू मांडली की नुसत्या कोकणापुरतं हे मर्यादित ठेवू नका, कारण तिथं पाऊस पडतो, वाहून जातो म्हणून तुम्ही अडवता. पण दुष्काळी तालुक्यात जो काही 2, 4, 8 वेळा पाऊस पडतो त्याचं सुद्धा अडवणी करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं इथलं जलसंधारण हे चांगल्या प्रकारे वाढेल हा मुद्दा मी मांडल्यानंतर, आणि माझा तालुका जिल्हा दुष्काळ प्रवण क्षेत्रातला आहे
त्यामुळे त्याचा समावेश व्हावा त्यावेळेस ते असं त्यावेळेस म्हणजे जे मूळ धोरण आहे शासनाचं त्याला वळण देऊन त्याच्यामध्ये 119 तालुके हे महाराष्ट्रातले माझ्या एका बोलण्यामुळे विलासरावजीच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्याचा समावेश केला. त्याचं ऑफिस ज्याच्यातनं बंधारे आणि पुढे साठवण तलाव हे चालू झाले. म्हणजे एखादी योजना राज्यातल्या कुठल्या भागाला गरजेची आहे हे मुख्यमंत्र्यांना सांगणं आणि त्यांनी मान्य करणं हा धोरणात्मक निर्णय झाल्यामुळं पुढे 101 काय 1001 बंधारे होतील. तुम्ही 101 सांगता, माझ्या काळात तर मी म्हणजे अगणित बंधारे केलेले आहेत. त्यातला पहिला बंधारा हा डीपीसीच्या निधीतून 85-86 मध्ये निळकंठेश्वराच्या पायथ्याशी चिंचोली गावासाठी बांधलेला आहे. रामलिंगच्या डोंगरातनं येणाऱ्या त्या उगमाच्या स्त्रोत पाणी पुरवठा योजना, तातडीच्या पाणी पुरवठा योजना सातत्यानं नुसतं बार्शी शहरच नाही ग्रामीण भागात सुद्धा ते केलेले आहेत. साहेब म्हणजे आपण शतायुषी व्हावं हे तुमच्यावर प्रेम करणारा तुमचा एक मित्र म्हणून, राज्याचा पत्रकार म्हणून माझी भगवंतचरणी प्रार्थना आहे. राजकारणात ज्येष्ठता किंवा राजकारणात निवृत्तीचं वय नसतं, तरीही आपण आपला राजकीय वारसदार म्हणून कुणाकडे पाहतो? आता वारसदार हा असा काही ठरवून कुठला होत नसतो. त्या एखाद्या माणसाच्या हाताखाली किंवा घरात तच तो असेल असंही सांगता येत नाही, नसेल असंही सांगता येत नाही. पुढच्या पिढीनं आपापल्या कर्तबगारीवर या क्षेत्रामध्ये काय म्हणायचं त्याला काम केलं आणि लोकांनी स्वीकारलं तरच त्याला वारसदार म्हणता येत. ह्या काही राजा एखादा बादशाह राजा मेल्यावर त्याच्या पोराला नातवाला अजून कुठं भावकीतल्या पोराला त्या गादीवर बसवा अशी लोकशाहीतली ही गादी नाही, लोकप्रतिनिधीची नाही. त्याच्यामुळं जो काम करेल तो पुढे येईल. आणि माझ्या असंख्य अशी तरुण पिढीतले सहकारी आहेत, त्यातला कुणी आला तरी तो दिलीप सोपलचा वारसदार असणार असं माझं मत आहे. साहेब बार्शी तालुक्यातल्या जनतेला हे कारण महाराष्ट्राच्या राजकारणातली खूप एक ऐतिहासिक अशी ही 2024ची विधानसभा निवडणूक आहे. बार्शी तालुक्यातल्या मतदार बंधू भगिनींना आपण काय विनंती करा? त्याच्या आधी एक विकासाचं काम राहिलं तुमच्या प्रश्नात म्हणून सांगतो. सांगा ना. की ज्या वेळेस पाणी पुरवठा योजना बार्शीला आणली त्यावेळेस त्याचा अभ्यास करताना माझ्या डोक्यात होतं की उजनीचं पाणी भीमेचं पाणी सिनेमध्ये सोडलं पाहिजे आणि त्यामुळं मी त्याचा पाठपुरावा केला. कारण त्याच्यामुळे आपल्याला ते टोपोशीट माहिती होतं पिण्याच्या पाण्याच्या योजनेमुळं. सोडल नावाचे एसी होते आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा करून सगळे टोपोशीट घेऊन नकाशे घेऊन बसलो होतो. आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की हे बोगदा काढला तर बरोबर सिनेत त्या ठिकाणी पाणी स्पॉट सुद्धा दाखवलं. आम्ही बघायला गेलो आणि ते होऊ शकतं. मग 94 साली पवार साहेब मुख्यमंत्री होते, त्यांना मी सगळं माझी योजना त्यांच्या पुढे नेऊन मांडली. त्यांनी ते बघितल्यावर त्यांच्या खात्याच्या चीफ इंजिनियरनी विरोध केला, पण त्यांनी काय ऐकलं नाही. आणि मी म्हणलं कायमची होईल, ते उपसून नदीतून नदी जोडणं ही बिलं परवडणारी नाहीत शेतकऱ्यासाठी. म्हणून बोगदा कायमचा होईल आणि पाणी कायमचं राहील. आणि त्यामुळे 94 साली परत पवार साहेबांनी जिल्ह्यातल्या त्यावेळेच्या प्रमुखांची मीटिंग बोलवली
आणि उजनीचा पाणी किती आतापर्यंत कुठल्या तालुक्याला आहे आणि किती शिल्लक आहे त्याचं वाटप बार्शी तालुक्यात सहित सगळ्या तालुक्यांचं केलं. ते त्यावेळेसच झालं, त्याला मंजुरी दिली आणि 95ला मनोहर जोशी साहेब निवडून आले. हे सांगणं का गरजेचं आहे तर 95ला आम्ही अपक्ष आमदार जे होतो की ज्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला, त्यात बार्शी तालुक्यात म्हणण्यापेक्षा जिल्ह्यातून मी एकटा होतो. बबन दादा माझ्या बरोबर आधी एक दिवस आले आणि नंतर त्यांची काहीतरी अडचण झाल्यामुळे सहयोगी सदस्य म्हणून पत्र दिलेला राज्य विधानसभा अध्यक्षाला मी एकमेव आमदार. आणि त्यावेळी तुमची अट एकमेव होती की हे करा, आणि आम्ही सगळे दुष्काळी तालुक्यातले जे पाठिंबा दिलेले होते आमच्या आग्रहामुळं मनोहर जोशी साहेबांनी कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना करून कर्जरोखे उभारून त्याच्यातनं या टेंबू, टाकारी, बार्शी उपसा ह्या सगळ्या योजना त्यांनी मार्गी लावल्या. हे मी काही हे ऐतिहासिक काम काही खरं ते सांगितलं. ऐतिहासिक मी एकटाच होतो जिल्ह्यातून पाठिंबा देणार आणि परत गोपीनाथराव मुंडेंच्या सहकार्याने म्हणजे आग्रहाने डिगा मामा दहीगाव योजनेच्या अट ठेवून त्यांनी पाठिंबा दिला. त्यांनी ती मार्गी लावून घेतली. मुंडे साहेब मला वाटतं त्यावेळेस पाटबंधारे मंत्री, खडसे साहेब काही दिवस होते. या बोगद्याची हाईट सुद्धा वर खाली करण्याचा प्रयत्न पुणे जिल्ह्यातनं झाला. खडसे साहेबांनी मला बोलवलं आणि म्हणले तुझ्या पत्रावर 94ला हे मंजूर झालेलं आहे आणि आता त्याची उंची वर घ्या म्हणजे तिकडेही फायदा, खाली पाणी गेल्यावर तर बोगद्यात येणारच नाही. मग मी म्हणलं असं कसं होईल, पत्र द्या म्हणले. मग मी तिथं पत्र लिहिलं. मजकूर सुद्धा खडसे साहेबांनी सांगितला मला, मी त्यांना काय पत्र द्यायचं मी त्याप्रमाणे लिहिलं. करा खाली सही म्हणली, केली आणि त्यांना त्यांनी ऑर्डर करून टाकली. त्यामुळं त्या बोगद्यामध्ये अनेक दिवस पाणी येऊ शकतं पातळी खाली गेली तरी, आणि त्याच्यामुळं सिनेला कॅनॉलचा दर्जा मिळाला. लांबपर्यंत पाणी गेलं. 4-5 जे तालुके उरलेल्या पाण्यापासून वंचित होते ते मिळण्याचं काम झालं. आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीनंच नाही तर पाटबंधारे विभागात देखील तो ऐतिहासिक निर्णय. बोगदा कॅनॉल त्या किलोमीटरचा हा तसा नाविन्यपूर्ण प्रयोगच होता. आणि वाहतुकीचे बोगदे वेगळे आणि पाण्याचा बोगदा. तर तालुक्यातल्या जनतेला किंवा तुम्ही विनंती करण्याऐवजी तुमचं विजयाचं गणित काय? विजयाचं गणित काही नसतं राजाभाऊ. निवडणुकीत कसलं गणित? आपलं गणित बरोबर आहे का नाही लोकांनी सोडवायचं. त्याच्यामुळं त्यांच्या हाती सोपवून द्यायचं. माझं एवढंच म्हणणं आहे की तरुण पिढीचं भवितव्य आणि सत्तेतनं आलेली दडपशाही, अनेक वर्ष अनेकांच्या सत्ता होत्या, हे वातावरण नव्हतं. हे 2.5 वर्षात वाढलं ते वातावरण. आणि मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही कुठंही एक तर लवकर लोक बोलत नाहीत. तुम्ही बोलतं केलं तर बोलू शकते, नाव न सांगण्याच्या अटीवर असं बोलू शकतात तुमच्याशी. तुम्ही सुद्धा शोध पत्रकार आहात, त्यामुळं तुमच्याकडनं माझी अपेक्षा आहे की ह्या प्रश्नाची उकल तुम्हीच करू शकता. माझ्या लोकांना सांगितले या तालुक्याने मोकळा श्वास घेण्यासाठी मी ही निवडणूक लढवतो. साहेब, आता एकूण महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनेक मित्र अनेक पक्षात तुमचे आहेत. तर आता सत्ता कोणाची येईल असं तुम्हाला वाटतं?
असं आहे, निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष हा आमचं सरकार येणार असं म्हणत असतो, त्याची तशी भावना असते. म्हणजे ते बट नॅचरल आहे हो. की प्रत्येकाला आपली सत्ता येणार, यावी असं वाटत असतं. पण त्याचं गणित सत्ता कुणाची आणायची हे 400 पारच्या वेळेस पण आपण पाहिलं. हो. की 400 पारचा नारा कितीवर खाली आला, तसं या सगळ्या गणित ठरवणं किंवा कुणाची सत्ता आणायची ही लोक ठरवणार आहे. आणि महाराष्ट्रातली जनता देशातल्या जनतेपेक्षा जास्त चिकित्सक आहे, विचारी आहे. आणि त्याचं कारण समाजकारणातले भक्ती मार्गातले जे आपले ज्ञानोबा तुकाराम महाराजांचे जे संस्कार आहे, अनेक साहित्यिकांनी संस्कार करून घडवलेला हा महाराष्ट्र आहे. अनेक राजकारणी झाले नसते तर मोठे साहित्यिक झाले असते. असे कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा हा महाराष्ट्रावर पगडा आहे. शिक्षण नसलं तरी भल्या भल्यांचं गणित कसं चुकीचं आहे सांगणाऱ्या कैलासवासी वसंतदादांचा हा महाराष्ट्र आहे. आणि त्यामुळं हा विचारी महाराष्ट्र काय करू शकतो हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल. खूप खूप शुभेच्छा साहेब तुम्हाला. आभारी आहे राजा. आणि राज्यातल्या पत्रकारांच्या वतीनं आणि डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं मी दिलीप सोपल साहेबांना या निवडणुकीत यशस्वी होण्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील राजकारण महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारं, त्याचप्रमाणे एक नवी राजकीय संस्कृती ही जी महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत होती त्या दिशेनं होत राहो अशी अपेक्षा करतो. जय हो महाराष्ट्र.